मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या अभ्यासकांची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अभ्यासकांसोबत चर्चा होणार आहे। आज दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होईल। सध्या जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे। त्यांच्यावर 2 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र उपचार घेणं सोडून जरांगे या बैठकीसाठी येणार आहेत। बैठक संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा पुढच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहे। 29 ऑगस्टपासून जरांगे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भात अभ्यासकांसोबत चर्चा होणार असल्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। दरम्यान या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगे यांच्या मनातली शंका दूर केली जाईल। गैरसमज संवादाच्या माध्यमातून दूर करू असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्या संदर्भात त्यांनी विश्वास व्यक्त केलाय। उपसमिती सकारात्मक काम करते असंही विखे पाटील म्हणाले। समिती कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे। त्याला मुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री असतील हे कोणी निर्देश देऊ शकत नाही। मला वाटतं त्यामुळे माननीय जरांगे पाटलांचा त्याबद्दल काही गैरसमज झाला असेल तर मी त्यांना आता भेटणार आहे। शेवटी उपसमितीचा अध्यक्ष म्हणून आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करतोय अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे। अनेक निर्णय चांगले केलेले आहेत। आता त्यांचा आक्षेप काही मुद्द्यांवर आहे त्याबद्दल मी त्यांच्याशी बोलणार आहे। मला वाटतं आमची चर्चा झाल्यानंतर त्यांना त्याबद्दलचा त्यांचा गैरसमज दूर होईल अशी अपेक्षा अशी मला खात्री आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडे। नितेश, आज महत्त्वाची अभ्यासकांसोबत मनोज जरांगे पाटलांची बैठक आहे। विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल। काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा अभ्यासकांची बैठक बोलवलेली आहे। सध्या जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांना अशक्तपणाचा त्रास होतो आहे आणि त्यामुळे हे उपचार सोडून मनोज जरांगे पाटील आज दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे। 29 ऑगस्ट पासून जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे। अर्थातच त्यामागे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या हा त्यांचा हेतू आहे आणि त्यामुळेच हे उपोषण सुरू करण्याआधीच मनोज जरांगे पाटील आज दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये मराठा अभ्यासकांची बैठक घेणार आहे आणि या बैठकीला स्वतः जरांगे देखील उपस्थित राहणार आहे। या बैठकीसाठी राज्यभरातील जे मराठा समाजाचे अभ्यासक आहेत ते सुद्धा येणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांकडून मिळालेली आहे आणि दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील जे आमरण उपोषण करणार आहे त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि आरक्षणाच्या अनुषंगानेच आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवता येईल या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। याशिवाय आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे, जे रखडलेले आहे, पेंडिंग आहे, या संदर्भात सुद्धा चर्चा केली जाणार आहे। शिवाय मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे ज्या आतापर्यंत न्यायमूर्ती शिंदे समितीला कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या नोंदी ज्या आहेत त्या राज्य सरकारकडे मागितलेल्या आहेत। मात्र अद्यापपर्यंत ते नोंदी ज्या आहेत त्या मिळालेल्या नाही असा जरांगे यांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्या नोंदीच्या अनुषंगाने सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये येतील आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे। मात्र जरांगे यांच्या उपोषणाआधीच या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत आजच्या बैठकीमध्ये होणारी चर्चा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी समजली जाते आणि त्यामुळेच या बैठकीला महत्त्व आलेलं आहे। आणि त्यामुळे राज्यभरातल्या सर्व मराठा बांधवांचं या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।